2008 मध्ये सुरू झालेला एक छोटासा प्रयोग आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग बनला आहे. तब्बल 1.5 लाख कोटी रुपयांचं साम्राज्य. 28 मार्च 2026 पुन्हा एकदा क्रिकेट वेड्या भारताला वेड लावणारा IPLचा नवा हंगाम सुरू होतोय. पण 8 संघापासून 10 संघापर्यंत हा प्रवास कसा पोहोचला आणि IPL इतका मोठा व्यवसाय कसा बनला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IPLचा 2008 ते 2026 पर्यंतचा रंजक प्रवास आणि 2026च्या हंगामातील खास गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी किरण सुभाष चव्हाण आणि आपण पाहत आहात किरण चव्हाण ऑफिशियल. IPLची संकल्पना 2008 मध्ये BCCIने जगासमोर मांडली. तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं की ही स्पर्धा क्रिकेटचा चेहरा बदलेल. 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली पहिले विजेतेपद मिळवून इतिहास घडवला. त्यानंतर सुरू झालं मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचं वर्चस्व. आज या दोन्ही संघांच्या नावावर प्रत्येकी 5 विजेतेपद आहेत. सुरुवातीला 8 संघ होते, पण लोकप्रियतेमुळे आज आपण 10 संघांचा थरार अनुभवतोय. आता मैदानातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर काही विक्रम थक्क करणारे आहेत. IPLच्या इतिहासात सर्वात जास्त धावांचा विक्रम किंग विराट कोहलीच्या नावावर आहे. तर गोलंदाजीमध्ये भारताच्या यजुवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट्स घेऊन आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरलेले आहे. हे आकडे दरवर्षी वाढत आहेत, जे IPLचा दर्जा सिद्ध करतात. IPL म्हणजे केवळ खेळ नाही, तर तो एक प्रचंड मोठा व्यवसाय आहे. अनेक ताज्या आर्थिक अहवालानुसार IPLचा एकूण ब्रँड व्हॅल्यू आता 18 ते 20 अब्ज डॉलर्सच्या घरात म्हणजेच सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या पेक्षाही अधिक झाला आहे. BCCIला मिळणारा सर्वात मोठा पैसा हा टीव्ही आणि डिजिटल प्रक्षेपणाच्या हक्कातून येतो. 2023 ते 27 या काळासाठी हे हक्क तब्बल 48,390 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. काही आर्थिक अहवालानुसार आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCB हा सर्वात मौल्यवान संघ मानला जातो. सुमारे 2,327 कोटी रुपयांच्या मूल्यासह RCB आघाडीवर आहे, तर मुंबई इंडियन्स सुमारे 2,094 कोटी आणि चेन्नई सुपर किंग्स सुमारे 2,023 कोटी रुपयांच्या मूल्यासह मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचाही दबदबा कायम आहे. आता आपण महागड्या खेळाडूंच्या विषयी बोलूयात. लिलावात खेळाडूंच्या वर पैशांचा पाऊस पडतो. अलीकडच्या काळात ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंना 25 ते 27 कोटींच्या घरात बोली लागली आहे. मग विचार करा, एका बॉलची किंमत किती लाखात जात असेल. जर आपण IPL बद्दल बोलतोय आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा उल्लेख केला नाही तर व्हिडिओ अपूर्ण आहे. या दोन संघांमधील चुरस म्हणजे क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. शेवटच्या बॉलपर्यंत जाणारे यांचे सामने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवतात. म्हणूनच याला क्रिकेटचं एल क्लासिको असं म्हणतात. IPL इतकी लोकप्रिय का आहे याची काही प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे 3 तासात निकाल, चित्रपटाप्रमाणे 3 तासात पूर्ण मनोरंजन. दुसरं म्हणजे ग्लॅमर, क्रिकेट, बॉलिवूड आणि जगभरातील स्टार खेळाडूंचा एकत्र संगम पाहायला मिळतो. आणि तिसरं म्हणजे स्थानिक लोकांचं प्रेम. आपल्या शहराच्या टीम बद्दलची आपुलकी लोकांना एकत्र आणते. आता आपण चर्चा करूया ज्याची आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे, त्या 2026च्या हंगामाची. 28 मार्च 2026 पासून IPLचा रणसंग्राम सुरू होणार आहे. उद्घाटनाचा मोठा सामना बेंगळुरूच्या M चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंज बेंगळुरू म्हणजे RCB विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद SRH यांच्यात रंगणार आहे. विशेष म्हणजे यंदा गेल्या वेळेपेक्षा 10 सामने जास्त म्हणजेच एकूण 84 सामने खेळवले जाणार आहेत. यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंचे नेतृत्व विशेष लक्ष वेधून घेत आहे. अनेक प्रमुख संघांची धुरा भारतीय खेळाडूंच्या खांद्यावरती आहे, जी भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची गोष्ट आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियमामध्ये करण्यात आलेले जे बदल आहेत ते अधिक रोमांचक बनवतील. तर मित्रांनो, IPL केवळ एक क्रिकेट लीग नाही, तर तो भारताचा एक उत्सव आहे. दरवर्षी लाखो चाहते आपल्या आवडत्या संघासाठी जल्लोष करतात. यंदाच्या IPL 2026 मध्ये तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करत आहात आणि तुमची आवडती टीम कोणती आहे
खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला क्रिकेट इतिहास आणि अशाच रोचक गोष्टींचे व्हिडिओ आवडत असतील तर किरण चव्हाण ऑफिशियल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.